झालं का नाही मॅडमच्या? चहाला काय गिरायक आलं नाही पण वडापावलाच गिरायक आलं. भरपूर गिरायक. संपले. बघू दाखव. इकडे बघा असं इकडे डबा घासा ठेवला बघा. वडापाव. जाऊ दे आता, एवढं खपू नाही तर नाही खपू, आपली लेकरं बाळ आहे ते. 7 वाजूस तर खपत्याला हाय 7. थोडं तरी राहिले ती कांदा भजी टाक. काय वडापाव भजी. काय जागा आपण कॅन्सल करू चहा, कारण म्हणलं चहाला गिरायक आलं नाही आणि त्यात किती एक पुडा होता अर्धा लिटरचा, त्यामुळे जास्त पाणी टाकून आता हे गरम करून टेम्परेचर द्यावा लागणार आहे. आमचा कॅन्सल म्हणलं दूध घरी नेण्यापेक्षा म्हणलं करावा. तांब्यात सगळं आणलं मी वरनं ध्यान करून. नसन प्यायचा पोरांना, गेली की तशीच. काय म्हणले? परत मागितल्यावरच संपला म्हणायचं चहा. एकदा दूध दिलं संपला म्हणायचं आता. आता डायरेक्ट उद्याच मी नाही पेत. दुसरं काढा गेलास. प्लेट एक आणू का कागद आणायचे? रद्दी पेपर कुठे भेटेल माहिती आहे का तुम्हाला उद्या? चहा पिऊन सांगा मला कसा चहा झाला. बर. गिरायक आधी नंतर आपण. चहा मस्तच होतोय व. का बरं? मगाशी तुम्ही पेल्याला कसं झालं? चांगलाच झालता ते पण. अद्रक टाकावं. चहा पण मस्त झाला. उन्ही म्हणलेल्या दोनदा चहा केला आणि काही तर काय आम्ही कधी इकलं नाही चहा, पण आता आलंय गिरायक त्यांना देता येईल. आणि एवढं काय आता तर चहा क्वांती घरनं जाऊन आणि भजी काढते. म्हणजे व्यस्त नाही करायची कोणतीही गोष्ट. त्यालाच गिरायक आलं तर तेवढं देता येतंय 10 रुपयाचं 20 रुपयाचं. सुरुवात तर केली बघा आता 10 रुपयापासून. जर अजून चेष्टी लागली की मग 15 रुपयाला आम्ही करणार. आणि प्लेट कितीला भाज्याचे? भाज्याची प्लेट 20 30. रुपयाला. हाफ. फुल? फुल 40 रुपये. हाय त्याच्या हिशोबात आपण काय जास्त घेत नाही किंवा काय नाही. आमचं पण आता हातावरलंच पोट असल्यासारखं आहे, त्यामुळं आणायचं ताजं करायचं ताजं असं. तरी अजून लई राहिले की एका साईजच भजे करा म्हणजे मिटलं. एकच आहे. आता वडा कसं एकच आहे. हातात बसलं ना मग एकच साईज होती. असं तुमच्या फोन मध्ये चित्र काळं का दिसतंय? परत चांगलं दिसतं. आल्या का पुरे? जावा म्हणा पुरेला घरी आता. जावा आता घरी जावा. चाकू घेऊन ये, चाकू. शिल्लक राहिल्यावर मग आपल्यालाच खायच्या तया, पण शिल्लक राहण्यासारखं राहिलंच नाही. आणि आत्या आता तिखट बनवू नका. कुठं लावू? चाकाला लाव. आताशी चाललंय बाबा देवपूजा, कारण जायचं होतं देवाकडेच गुलाल आणायला, पण इथं करायची घाई लागली त्यामुळे आम्ही पटापटाच करत बसलो.
फिरायला जायचं म्हणते दादा गेला किती देवाला गेला बाय सगळ्यांना